इतिहासात ना काही व्यक्ती अशा असतात ज्यांचं कर्तृत्व खूप मोठं असतं, पण त्यांची कहाणी ती कुठेतरी मागे पडते. आज आपण अशाच एका महान राणीबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या एका त्यागाने अख्ख्या साम्राज्याचं नशीब बदलून टाकलं. पण ही गोष्ट सुरू करण्याआधी एक विचार मनात येतो. एखाद्या नेत्याचं, राजाचं किंवा राणीचं सर्वात मोठं शस्त्र काय असू शकतं? हातातली तळपती तलवार की सर्वस्वपणाला लावण्याची, त्याग करण्याची ताकद? महाराणी येसूबाई, मराठा साम्राज्याच्या ह्याच महान राणीसमोर हाच प्रश्न उभा राहिला. तलवार की त्याग? आणि त्यांनी जो मार्ग निवडला त्याने फक्त त्यांचाच नाही, तर संपूर्ण मराठा साम्राज्याचा इतिहास कायमचा बदलला. तर सुरुवात करूया त्यांच्या जडणघडणीपासून. एका राणीचं शिक्षण, आणि तेही दिग्गजांच्या दरबारात. महाराणी येसूबाईंची जडणघडण अजिबात सामान्य नव्हती. त्या अशा लोकांमध्ये वाढल्या जिथे त्यांना राजकारणाचे आणि राज्यकारभाराचे बाळकडू मिळाले. अगदी लहान वयात, म्हणजे वयाच्या 5व्या-6व्या वर्षीच त्यांचा विवाह मराठा साम्राज्याचे वारसदार संभाजी महाराजांशी झाला. विचार करा, त्यांचं बालपण कसं गेलं असेल. एका बाजूला राजमाता जिजाबाईंसारख्या कणखर व्यक्तिमत्वाची शिकवण, तर दुसऱ्या बाजूला सासरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत युद्धनीती आणि राज्यकारभार प्रत्यक्ष पाहण्याची संधी. आणि याच सगळ्या अनुभवातून त्या पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या केवळ पत्नीच नाही, तर एक विश्वासू सल्लागार बनल्या. त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे हे 2 मोठे आधारस्तंभ होते. राजमाता जिजाबाई, ज्यांच्याकडून त्यांनी कर्तव्य आणि दृढनिश्चय म्हणजे काय हे शिकलं. आणि दुसरे म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्याकडून त्यांनी राज्यकारभाराची कला अक्षरशः प्रत्यक्ष अनुभवली. पण त्यांचं शिक्षण फक्त बघून शिकण्यापुरतं मर्यादित नव्हतं बरं का. त्यांच्यासोबत राजघराण्यात आलेले केशव पंडितांसारखे मोठे विद्वान होते, ज्यांनी त्यांना रीतसर शिक्षण दिलं. म्हणजे एका बाजूला राजकारणाचं प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसऱ्या बाजूला शास्त्रांचं औपचारिक शिक्षण. या दोन्हीच्या जोरावर ते येणाऱ्या प्रत्येक मोठ्या जबाबदारीसाठी तयार झाल्या होत्या. आता वळूया त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्याकडे. एका राजाची वादग्रस्त कारकीर्द आणि त्या वादळातून घडलेली एक भागीदारी. महाराणी म्हणून येसूबाईंचा प्रवास अजिबात सोपा नव्हता, कारण त्या अशा काळात सत्तेच्या केंद्रस्थानी आल्या जो काळच मुळात प्रचंड अशांत होता. संभाजी महाराजांची 9 वर्षांची कारकीर्द म्हणजे सततच्या लढाया, दरबारी कारस्थानं, एक न संपणारं वादळच होतं. आणि या सगळ्या धामधुमीत, या वादळात महाराणी येसूबाई एका आधारस्तंभासारख्या अगदी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1681 मध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि याच क्षणी येसूबाई अधिकृतरित्या महाराणी झाल्या. त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात आव्हानात्मक पर्वाला इथूनच सुरुवात झाली. आणि त्यांचं स्थान किती महत्त्वाचं होतं याचा एक मोठा पुरावा म्हणजे त्यांची स्वतःची राजमुद्रा. त्यावर काय लिहिलं होतं माहितीये? श्री सखी राज्ञी जयती, म्हणजे राजाची प्रिय सखी आणि विजयी राणी. हे फक्त एक बिरुद नव्हतं, तर हे संभाजी महाराजांच्या कारभारात त्या किती महत्त्वाच्या भागीदार होत्या याचं प्रतीक होतं. एक मैत्रीण आणि एक सल्लागार. खरं तर त्या केवळ नावापुरत्या राणी कधीच नव्हत्या. राज्यकारभारात त्यांची समज खूप खोल होती आणि त्यांचा सहभागही सक्रिय होता. ऐतिहासिक नोंदींमधून हे स्पष्ट दिसतं की अनेक अवघड राजकीय प्रसंगांमध्ये त्यांनी संभाजी महाराजांना सल्ला दिला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा सल्ला हा नेहमीच थोडा संयमी, अधिक मानवी दृष्टिकोन देणारा असायचा. मग 1683 साली त्यांच्या आयुष्यात तो महत्त्वाचा क्षण आला. त्यांना पुत्र झाला. मराठा साम्राज्याचा पुढचा वारस भावी शाहू महाराज. या एका घटनेमुळे मराठा घराण्याचा भविष्यकाळ तर सुरक्षित झालाच, पण याच घटनेमुळे पुढे येसूबाईंना आयुष्यातला सर्वात मोठा त्याग करावा लागणार होता. आणि आता येतो कथेचा तो भाग जिथे इतिहासाला एक मोठी कलाटणी मिळाली. अंतिम त्याग. हा तोच क्षण आहे जिथे एका राणीच्या एका निर्णयाने मराठा साम्राज्याचं भवितव्य ठरवलं. वर्ष होतं 1689. मराठा साम्राज्याच्या इतिहासावरचं सर्वात मोठं, सर्वात काळोख संकट ह्याच वर्षी कोसळलं. झालं असं की मुघल सम्राट औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. विचार करा, राज्याचा राजाच नाहीसा झाला. संपूर्ण स्वराज्य नेतृत्वहीन झालं, उघडं पडलं. आता डोळ्यासमोर चित्र उभं करा. राजधानी रायगडाला शत्रूचा वेढा आहे
अख्खं राजघराणं आत अडकलंय. राजाचा छत्रपती मारला गेलाय. अशा परिस्थितीत एकट्या महाराणी येसूबाई काय करू शकत होत्या? कोणता निर्णय घेऊ शकत होत्या? त्यांच्यासमोर फक्त 2च मार्ग होते. एक, शेवटपर्यंत लढत राहायचं. पण याचा परिणाम काय? राजपुत्र शाहूंसकट सगळ्यांचा मृत्यू आणि मराठा नेतृत्वाचा अंत निश्चित होता. दुसरा पर्याय होता धोरणात्मक शरणागती पत्करणं, ज्यामुळे मराठा सैन्याला राजाराम महाराजांच्या नेतृत्वात पुन्हा एकत्र येण्यासाठी, निसटून जाण्यासाठी मोलाचा वेळ मिळणार होता. आणि तेव्हा येसूबाईंनी तो निर्णय घेतला ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आपल्या लोकांच्या भविष्यासाठी, स्वराज्यासाठी त्यांनी स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी दिला. हा पराभव नव्हता, ही हार नव्हती. हा एक धोरणात्मक डाव होता. शरणागती नाही, तर एक महान त्याग होता. चला तर मग पाहूया त्यांच्या या त्यागाचा चिरस्थायी वारसा काय होता. एका राज्यासाठी त्यांनी कोणती किंमत मोजली आणि त्यांच्या या निर्णयाचे परिणाम किती दूरगामी ठरले. ही किंमत होती तब्बल 30 वर्षांची कैद. हो, बरोबर ऐकलं. महाराणी येसूबाई आणि त्यांचे पुत्र शाहू जवळपास 30 वर्ष मुघलांच्या कैदेत राहिले. 1-2 वर्ष नाही, पूर्ण 30 वर्ष. पण या प्रचंड मोठ्या त्यागातून काय मिळालं? बरंच काही. याच निर्णयामुळे नवीन छत्रपती राजाराम महाराजांना निसटून जाऊन लढा जिवंत ठेवता आला. मराठ्यांच्या संघर्षाला एक नवी दिशा मिळाली, ज्याने औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याला अक्षरशः पोखरून काढलं. त्यांनी आपला मुलगा शाहूंच्या रूपात स्वराज्याचा वारसा जपला आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी हे सुनिश्चित केलं की स्वराज्याचं स्वप्न संभाजी महाराजांसोबत संपणार नाही. म्हणूनच आज इतिहासात त्यांच्या या कृतीकडे एक पराभव म्हणून पाहिलं जात नाही, तर एक मास्टर स्ट्रोक म्हणून पाहिलं जातं. एक असा डाव ज्यामुळे मराठा साम्राज्याला फक्त जीवदानच मिळालं नाही, तर ते पुन्हा मोठ्या ताकदीने उभं राहू शकलं. थोडक्यात सांगायचं तर त्यांचं योगदान इतकं मोठं होतं की त्यांनी मराठी राज्याचे तुकडे होऊ दिले नाहीत. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी ते एकसंध ठेवलं. शेवटी एक विचार नक्कीच मनात येतो की आपल्या इतिहासात येसूबाईंसारखे असे आणि किती नायक आणि नायिका असतील नाही का, ज्यांच्या पराक्रमाच्या कथा मोठ्याने गायल्या गेल्या नाहीत, पण ज्यांच्या शांत, निःशब्द त्यागानेच आपलं आजचं जग घडवलं आहे.